दिव्या तू असं ये तिकडे एंट्री मार. अरे चार्जिंग जात आली माझी. ये चालू कर. चालू केलं. थँक्यू थँक्यू बोल. बाय बाय. अरे भाजी बघ भाजी बघ. कुठली भाजी? ओ भाजी बघ. काय भाजी बघ? आमटी बनवायला ठेवली होती. आणले होते ते. हे एक तिथे ठेवलं आईस्क्रीम तुमचं. तिथे साई प्लास्टिकचे आणलं. हे कितीला भेटले? लोखंडाचे येतात. लोखंडाचे पण येतात, स्टीलचे पण येतात. हे मिळाले किती? एक डझन 120. 10 रुपये. जास्त बोलत होता. पिशव्या कचऱ्यासाठी एका ह्याच्यात 20 पिशव्या असतात. मग आपण 3 आणले. 50ला 3. 50ला 3 म्हणजे दिवसाला आपल्याला 2 लागतात. 60 पिशव्या ना. 20 20 20. आणि अजून काय आणले? भाजी बिजी काय नाही ना आणल्यावर? मी टमाटर आणले थोडेसे व्यवस्थित. मी मुगाची 40 रुपये किलो. ऐकलंच काय? आता कोबीची भाजी आणि मुगाची भाजी मुगाची एकच आमटी बनवते. हे बघा, एक मुगाचंच कालवण बनवते आणि आता कोबी कटिंग करून कोबीची भाजी बनवते. ते सकाळच्या पुऱ्या बाकी आहेत. मग आता 2-3 भाकऱ्या घालणार की झालं काम. कोबीची भाजी बनवलं की. 500 कशाला? ते देईल ना परत 100. ते घेऊन आणि मम्मीला परत दे. नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा. कमेंट करून सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. तर होळी वगैरे काय आम्ही सण काय साजरा केला नाही यावर्षी, कारण वडिलांचं असं झालेलं, त्यामुळे आम्ही काय सण वगैरे काही साजरा नाही केला. आणि बस, आणि मन पण देत नाही, असं बरं नाही वाटत त्याच्यासाठी. तर असं प्रत्येकाचे शेवटी काय विचार वेगळे असतात. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी दुकानातून आले आणि पीठ ऑर्डर केलेलं, तर पीठ आलं. आणि त्याच्यावरून आता ह्यावेळी आम्ही मेशोवरूनच परत ऑर्डर केलं होतं. ते जरा सांग. मेशोचं जरा चांगलं आहे. हा, मेशोचं आहे चांगलं. आता कसे 3 साईला अजून काही सिम कार्ड दिलेलं नाही. आम्ही ऍडव्हर्टायझिंग नाही करत. म्हणजे चांगला सामान आहे, क्वालिटी जे चांगलं आहे ते सांगते तुम्हाला. खराब असेल तर खराबच सांगणार. आणि प्युअर, आपलं प्युअर भेटतं. 2 पैसे जास्त पण प्युअर. आणि गेल्या वेळी मी तुम्हाला दाखवलं पण होतं, मेशोवरून आम्ही सामान पण मागवलेलं. पण यावेळी कसं आमच्या इथून चांगलं मस्तपैकी डीमार्ट खोललं, तिथून यावेळी आम्ही भरलं सामान. आणि बस आता स्वयंपाक तर ठेवला. लेट झालाय थोडं, पण सकाळचं कसं आमचं असतंच. आणि आज पुरी बनवलेली मुलांच्या टिफिनसाठी. अरे भाजी बघ भाजी बघ. कुठली भाजी? भाजी बघ. काय भाजी बघ? आमटी बनवायला ठेवली होती. ती काही करपली नाही. तर चला आता मी थोड्या वेळाने बोलते, कारण आता बरीच कामं बाकी आहेत अजून. तर आपण तुम्ही कंटिन्यू बघू शकता. किती वाजले? 1:45 वाजले आता. आणि अजून जेवायचं आहे. त्याच्यानंतर पिठाची तयारी, भरपूर कामं पडलेली आहेत. त्या अगोदर पहिला मी ड्रेस चेंज करून मॅक्सी घालते. जरा आता कामं आवरायची. तर चला. तर मिस्टर बोलतात आज जाम खर्च झालाय सकाळपासून. तर काय काय आणलेत? आता बटाटे. सकाळी पीठ, ही डिलिव्हरी लेट झाली ना. हे तर आपला धंदा आहे तो शेवटी, बिझनेस. डिलिव्हरी एक्सपेक्टेड होती 11 वाजेपर्यंत, नाही झाली. तो पीठ आणावा लागला. त्याला 400. ठीक आहे. ते आता ते सगळं सांगत बसू नका. आता कांदे आणि बटाटे 5-5 किलो. बघा, हे असं दिवसाचा खर्च नाही, ते घ्यावं लागतं, नाही तर फोन जाईल तिकडे. आणि बटाटे उद्यापासून किमती वाढणार आहेत. आमच्या इथे वाढणार आहे 4 ते 5 रुपये किलो मागे. असे जे आता तुम्ही किती किलो? 5-5 किलो आणले ना. पहिले आहेत आमच्याकडे कांदे, पण बटाटे लागतातच ना. आणि दूध, भाजीपाला तर आज आपण आणलाच नाही ना. सकाळी जावं लागतं ना. नाही गेलो, कंटाळा गेलो आज. कंटाळा केली. आणि आता द्या इकडे माझी आईस्क्रीम आणलेली आहे. हे कुठलं? हे सॉरी, अमूल, माझा फेवरेट. तर आता हा खाते. आणि हा टाकल्या बघा माझे. हे आज पप्पांचे कपडे घातले त्याच्या. मगाशी माझी जीन्स घातला नव्हती. काय रे? कधी घातलो? मगाशी माझी जीन्स घातला नव्हती, ब्लॅक वाले. गप्पस, माझी जीन्स घातलेली आणि आता त्याच्या पप्पांचं शर्ट घातलं. काय बोलायचं पोराला. तर चला बाबा, आईस्क्रीम खाऊया. कुठलं? चला आईस्क्रीम खायला या. कुठे? काय साई, पैसे कुठे आहेत आता आणलेले? तर ही मुगाची भाजी झाली आता मस्तपैकी. आणि पुऱ्या एन्जॉय करतात.
काय बनवू? ते काय बोलतात, दूध बनव, हा. मॅगी बनव, बस. अजून खारी आणि खाईल. बोनविटा कशाला आणल्यास? तुला सांगितलं ना बोनविटा आणायचं नाही. बोनविटाची चांगलं लागतं. जरा झोपले. किती वाजलं? 11. 5 वाजले. चल बनवते आता. काय बोलतोस? किती वाजले? 5. चलो चलो चलो. लाईट बंद कर. बंद कर. खारी फ्रीजरला कोणी ठेवलं नव्हती? पप्पाने तुझ्या? वेडा कुठला? बर्फ झालायचा काय रे? फ्रीजरला कोण खारी ठेवतो? वेडा, नॉनसेन्स. काय करतो? इकडं आता नाही पाठवणार आहे. ऊन लागतंय भरपूर आता बाहेर. हे खा पहिलं. चहाने खारी मागितलीस ना? ते आण खारी, आण खारी आण. चल ठीक आहे. स्वतःच बोललास ना? किती खोटं. अरे यार. पट्टा कशाला घेतलास तू? ताट बस, ताट बस. मुझे क्या हो गया? मैं इतना मुझे क्या बना दिया? मेरी आवाज कैसे बदल गई? शक्ति और संध्याकाळची वेळ झाली. दिवाबत्तीची धूप वगैरे लावून घेते. तर हे साधं धूप मिळते ना ते लावते. याचा पण धूर चांगला होतो एकदम. तर तो लावून घेते. त्याच्यानंतर बाकीची सगळी जी माझी तयारी करायची होती मी करून गेली. आणि आज ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे की आज मुलांना मस्तपैकी पार्टी देते, छोट्या छोट्या मुलांना. तर त्यांच्यासाठी चायनीज भेळ वगैरे घेऊन आलेले. तर बरं वाटतं छोट्या छोट्या मुलांना आणि त्यांना पण सरप्राईज एकदम. आज आम्ही दिली आहे. लहान लहान मुलं आहेत आमच्या इथे, त्यांना पार्टी साईकडनं. आता ही चायनीज भेलची पार्टी आहे. आमच्या इथे एक चायनीज भेलवाला आहे, मस्त बनवतो. आणि प्रत्येकाला अशी 6 पॅकेट आणलेत ना धरपकड. कधीतरी असं महिन्यातनं एकदा द्यायला काही नाही, है ना साई? तुझं काय म्हणणं आहे? आज माझ्या मित्रांनी हॉल पे आता ह्याची शायनिंगगिरी चालू आहे. आणि चला आणि आता आज मी काला माग घेऊन आलो ड्रेसकोडसाठी. तर बघा संध्याकाळची किती 7:20 झालेत. आणि हा देणार आहे आता सगळ्यांना पार्टी. छोट्या छोट्या बच्चे आहेत त्यांना 6 जणांना.
दिव्या तू असं ये तिकडे एंट्री मार. तिकडे इधर आ, तू इधर आ, इधर आ. अरे चार्जिंग जात आली माझी. जल्दी आ, ये चालू कर. चालू केलं. थँक्यू बोल. बाय बाय. आणि अभी तेरी बारी जा. अभी तेरी बारी. मैं तेरे को वीडियो भेजूंगी अभी. सब हो. अरे मेरे फैन लोग हैं. आता संजना. संजना. अजून कुठे आहे कोण? देख तेरे को इधर से आना है और मेरे से ऐसे रहना है बस. इधर आ. जल्दी आ, मेरी मम्मी वीडियो बना रही. मम्मी वीडियो बना रही, जल्दी आ, इधर आ. चल. मैं मोदी हूँ. अरे मैं तेरे को भेजूंगी वीडियो. जल्दी आ, चल. तेरे को वीडियो भेजूंगी. हाँ मोदी खड़ा है. मोदी हाँ. आया. ले. हे मोदी बिदी बोलू नका काय. थँक्यू मेरे फॅन. सो इथे आमचा व्हिडिओ खतम. थँक्यू. अजून ती पोरं कुठे आहे? तेरा आहे. हा ए बघा चार्जिंगच नाही. माझा फोन आहे ना, मी तो सिक्रेट ठेवल तिकडे. त्या तुझा फोन दे ना. चार्जिंग नाही.